माझी शायरी आवडत असेल तर सबस्क्राईब करून जा. मी एक साधी मुलगी आहे जिच्या आयुष्यामध्ये उत्तरांपेक्षा प्रश्न जास्त आहेत. पण गंमत अशी की मला प्रश्न विचारण्याचा अधिकार मात्र कुणीच दिला नाही. समाजाशी लढायचं दूरच राहिलं. माझं अर्ध आयुष्य स्वतःच्या लोकांना समजावण्यात निघून जातंय. लग्न उशिरा झालं तर दोष माझा, स्वप्न मोठी असेल तर दोष माझा, आणि शांत राहिले तरीही दोष माझा. लग्न कधी करणार, तुला नक्की काय करायचं आहे ते आम्हाला कळव, म्हणजे आम्ही लोकांना सांगाल की हिच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही. हे प्रश्न, हे उत्तर मी रोज ऐकते, पण एकदाही कुणी विचारलं नाही की तुझी स्वप्न काय आहे, तुला खरंच आनंद कशामध्ये मिळतो. जे मी रस्ता निवडला ना, त्यामध्ये कॅमेरा समोरचं हसू सर्वांना दिसतं, पण कॅमेरा बंद झाल्यावर उशी चेहरा लपवून रडणारी मी कुणाला दिसत नाही. व्ह्यूज कमी आल्यामुळे मी रडत नाही, तर स्वतःचा विश्वास तुटू नये म्हणून रोज स्वतःला सावरत असते. मला प्रसिद्ध नाही व्हायचंय, मला माझी ओळख निर्माण करायची. माहिती हा रस्ता कठीण आहे, टीका आहेत, टोमणे आहेत, गैरसमजही आहे, पण माझ्या आईवडिलांच्या विश्वासासमोर हा अडथळा काहीच नाही. कदाचित माझं आयुष्य आज कुणालाच माहिती नसेल, पण एक दिवस माझ्या संघर्षाची गोष्ट मात्र माझी ओळख निर्माण बनेल. आणि त्या दिवशी मी एक फक्त क्रिएटर नसेन, तर त्या प्रत्येक मुलीची सीडी असेल जिला यशापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करून त्या यशाला फळ देण्याची सीडी असेल. कारण मी रडेन, पडेन, तुटेनही कदाचित, पण थांबणार नाही. कारण माझ्या स्वप्नांना फक्त माझा हट्ट नाही, तर माझ्या आईवडिलांचा विश्वास आहे. मी या विश्वासासाठी शेवटपर्यंत रडत राहील. थँक्यू. आणि जर माझी शायरी आवडत असेल तर सबस्क्राईब करून जा, फॉलो पण करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.